मुसळधार पावसामुळे कळव्यातील खारेगाव नाक्याजवळ भले मोठं झाड कोसळून 2 दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास घडलीय. या जखमींवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी 9:15च्या सुमारास दिवा येथे राहणारा विजय पल्ली वय वर्ष 32 आणि कळवा पूर्व येथे राहणारा राजकुमार यादव वय वर्ष 34 हे 2 मित्र आपल्या दुचाकीवरून मुंबई पुणे रस्त्यावरून ठाण्यात कामावर जात असताना सकाळी 9:15च्या सुमारास जोराचा मुसळधार पाऊस सुरू होता. याच वेळी ते खारेगाव नाका पोलीस चौकी जवळ येत असताना रस्त्याच्या कडेला असलेला भला मोठा जुना वृक्ष अचानक कोसळला. यात त्यांची दुचाकी अडकली. अंगावर झाड पडल्यानं ते जखमी देखील झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांनाही बाहेर काढलं आणि कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. या घटनेत राजकुमार यादव हे किरकोळ जखमी झाले असून दुचाकी चालक विजय पल्ली याच्या पायाच्या गुडघ्यापासून दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेत. या अपघातात कळवा येथे प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा मात्र थोडक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत हे झाड कापून बाजूला केलं. यावेळी थोडा वेळ कळवा-मुंब्रा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी समाजसेवक राकेश पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करत योग्य त्या सूचना दिल्या आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.